बघा ना, आज उठल्या उठल्या श्रीची मस्ती चालू झाली होती. कशी जाऊन बसली बास्केटमध्ये. मग त्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला की श्रीच्या भैयाला राखी बांधायची राहिली होती, त्यामुळे श्री निघाली तिच्या पप्पांसोबत. मग गाडीवर तिची मस्ती चालू होती. मग गाडीवर बसून काय बिल्डिंगी वगैरे रस्त्याने झाडे वगैरे पाहतच होते. मग हिरवटी आहे ना खूप तिकडे, आणि खूपच थंड असं वातावरण आहे. जाते वेळेस गाडीवर चालू होतं. मला तर खूपच थंडी वाजत होती, पण श्रीला काहीच होत नाही. मग गेल्यानंतर काय लगेच भावासोबत तिची मस्ती चालू झाली. भावाला घेऊन खेळत होती ती. मग बघा आमचं बाळ कसं मस्तपैकी गाडी चालवतंय. त्यानंतर लगेच श्रीच्या भैयाला राखी बांधायचं झालं. मग आरती वगैरे रेडी केली तिच्या काकीने. मग श्री भैयाला तिच्या राखी बांधत होती, कुंकू लावत होती. दोघांचं काय चाललं होतं, पण तो बसायचं त्याला भीती वाटत होती, तो पडायचा म्हणून. आणि श्रीचं काय त्याला धक्का द्यायचं भीती वाटत होती. त्यामुळं श्रीने राखी वगैरे बांधल्यानंतर मग आमच्या वेदूचा डान्स चालू होता. मस्तपैकी असा डान्स करतोय, हळूहळू पाऊल टाकायला शिकतोय आत्ता. असं खूपच गोड आहे श्रीचा भैया. त्यानंतर तो वेदू मग श्रीला पण बोलवला. मग दोघा बहीण भावांचा डान्स चालू झाला होता. डान्स वगैरे झाल्याच्यानंतर काय मग वेदूची गाडी असूनही श्रीचाच पगडा असतो. जिकडे गेले तिकडं तिथंच चालू असतं. पुढं बसली आणि त्याला बसू देत नव्हती, तरी कशी बसू दिली. मग दोघं बहीण भावांनी बसून मस्तपैकी गाडी खेळली. मग श्रीने तिच्या छोट्या पप्पांना राखी बांधायचं विसरलं होतं. मग छोट्या पप्पांना पण राखी बांधली. त्यानंतर मस्तपैकी फोटोशूट वगैरे झाला. फोटोशूट झाल्यानंतर मग काय परत घरी यायचं ठरलं. मग पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.